सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण इन्स्टन्स कसा क्रिएट करता आपल्या EC2 सर्व्हिसमध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहे. सर्वात पहिलं आपण काय करणार, त्या सर्व्हिसचे आपण एक प्राईस एस्टिमेट करून घेऊया की मंथली आपल्याला कॉस्ट किती पडणार आहे. म्हणून आपण काय केलं आहे, calculator.aws मध्ये आलो आहे आणि बघा असा आपला इंटरफेस दिसणार आहे. जसं AWS प्राइसिंग कॅल्क्युलेटर, एस्टिमेट द कॉस्ट फॉर युअर AWS आर्किटेक्चर सोल्युशन. राईट गाईज. सो इथे आपण आलो आहे आणि इथे आपण जसं क्रिएट एस्टिमेटवर क्लिक करणार आणि आपल्या सर्व्हिससाठी आपण काय करणार, जसं आपलं कॉस्ट वगैरे एस्टिमेट करून घेऊया. सो काय करतो मी, सर्वात पहिलं आपलं रिजन सिलेक्ट करतोय, जे की असणार बघा जसं मुंबई AP साऊथ 1. राईट गाईज. त्यानंतर आपण जसं इथे आपली सर्व्हिस सिलेक्ट करणार. सर्व्हिस कोणती आहे आपली, आपला हवं आहे बघा EC2 साठी. सो काय करतो इथे नंतर जसं C, नंतर इथे 2 करतोय. राईट गाईज. सो इथं बघा काय आलं आहे, जसं इथं आपण कन्फिगर करणार आहे आपलं Amazon EC2. सो बघा इथे EC2चे खूप सारे स्पेसिफिकेशन्स आहेत. मी आपल्या हिशोबाने चूज करतोय. जसं ऑपरेटिंग सिस्टम मला हवा आहे बघा, जसं लिनक्स. नंतर इथे काय करतोय, जसं आपण बघा इन्स्टन्सचा टाईप वगैरे पण आपण सिलेक्ट करतोय. जसं मला हवं आहे बघा, जसं T3 मायक्रो हवा आहे मला. आणि इथे जसं आपलं पेमेंट ऑप्शन जे आहे ते मला ऑन डिमांड हवं आहे, म्हणजे जसं यूज केलं तसंच आपल्याला पे करावं लागणार आहे. राईट. सो इन्स्टन्ससाठी इथे बघा काय म्हणतंय, हे जसं 0.0112 पर अवरचा आपला जसा खर्च इथे लागणार. मंथली आपलं जसं होणार आहे बघा, जसं 8.18चा खर्च आपला लागणार आहे, म्हणजेच की डॉलर आपल्याला पे करावं लागणार आहे मंथली एवढे. राईट गाईज. सो इथे जसं आपण काय करू शकतो, इन्स्टन्स वगैरे 2 पण करू शकतो. सध्या मी इथे 1 केलं आहे. नंबर ऑफ इन्स्टन्सेस 1 केलेलं आहे. आणि ते तुम्ही चेक पण करू शकता की आपली कॉस्ट कशी कॅल्क्युलेट झालेली आहे. जसं आपलं 1 इन्स्टन्स होता म्हणून यांनी 1 ने मल्टिप्लाय केलंय बघा. आणि जसं पर अवरचा खर्च येत होता बघा, जसं आपला 0.0112 USD येत होता आणि यांनी मल्टिप्लाय केलंय बघा, जसं 730 आवर्स इन अ मंथ. आणि असा आपला खर्च आलाय बघा, जसं 8.17600 USD आलेला आहे. राईट गाईज. सो असं इथे आपण कॅल्क्युलेशन पण बघू शकतो. आणि आता आपण काय करणार आहे, जसं इथे सेव्ह अँड व्ह्यू समरी बघणार आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की आपली जी मंथली कॉस्ट आली आहे बघा, 8.18 USD आली आहे. आणि इथे जसं आपली टोटल 12 मंथ्सची जी कॉस्ट आली बघा, ती आली बघा 98.16 USD आली. आणि इट इज अ अप फ्रंट कॉस्ट. इथे आपण जसं एक्सपोर्ट पण करू शकतो, बट सध्या आपल्याला एक्सपोर्ट करायची गरज नाही आहे. करू शकतो आपण, जसं तुम्हाला हवं असेल तुम्ही करू शकता. बट सध्या आपण काय करणार, आपल्या EC2वर फोकस करणार, आपलं इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. सो दिस इज ऑल अबाउट, जसं आपण एक प्राइस कॅल्क्युलेट करून घेतली की आपल्याला खर्च किती लागणार आहे. आणि कधी पण कोणती पण सर्व्हिस जर तुम्हाला यूज करायची असेल, फर्स्ट आपल्याला त्याची कॉस्ट वगैरे काढावीच लागणार, एस्टिमेट करावीच लागणार आहे. नाहीतर काय होईल की महिन्याच्या शेवटी आपल्याला AWS बिल खूप मोठा धक्का देईल. म्हणून आपण काय करणार, जाणार बघा आता आपल्या EC2मध्ये इन्स्टन्स आपल्याला क्रिएट करायचं आहे. सो आता जसं मी आपल्या कन्सोलमध्ये आलो आहे, इथे आपल्याला सर्च करायचं आहे बघा, जसं EC2. जसं स्टार्टिंगलाच आपलं आलं आहे बघा EC2, क्लिक करतोय मी इथे. क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता एक इंटरफेस तुम्हाला येणार आहे. आणि इथे आपण काय करणार, जसं आपलं डॅशबोर्ड आलं आहे आणि आपण काय करणार, लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करणार. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसणार की एखादं इन्स्टन्स वगैरे रनिंग असेल, तर इथे आपल्याला दिसणार की आपले इन्स्टन्स रनिंग किती आहे. इथे जसं आपलं 0 आहे, म्हणजे आपले एक पण इन्स्टन्स इथे रनिंग नाही आहे. राईट गाईज. सो कीपेअर आहे का, नाही. डेडिकेटेड होस्ट आहे का, नाही. इथे सगळं 0-0 आलं आहे. सो आता आपण काय करणार, इथे जसं लॉन्च इन्स्टन्स करणार आहे. सो लॉन्च इन्स्टन्सवर मी क्लिक केलं आहे. आणि आता आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की आपण इन्स्टन्स कसा क्रिएट करतो. आणि कोणाला EC2 बद्दल माहिती नसेल, तिथे बघा AWSने आपल्याला एक नोटिफिकेशन दिले आहे. इट मे बी सीम्स लाईक यू आर न्यू टू लॉन्चिंग इन्स्टन्सेस. मग ते काय म्हणते की तुम्ही वॉक थ्रू करा EC2 बद्दल, आणखी थोडा अभ्यास करा. सो इथे आपण काय करणार, याला म्हणणार की डू नॉट शो दिस मेसेज मी अगेन, कारण की आम्हाला EC2 बद्दल माहिती आहे. राईट. सो ज्याला माहिती आहे त्याने ते ट्युटोरियल बघू पण शकता आणि समोर प्रोसीड पण करू शकता. आता आपण काय करणार, EC2 इन्स्टन्स लॉन्च करणार आहे. सर्वात पहिले आपल्या इन्स्टन्सचं नाव. सो इथे मी काय करतोय, माझ्या इन्स्टन्सचं नाव देतोय बघा, जसं माय फर्स्ट इन्स्टन्स. ओके, इन्स्टन्स म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे. आता आपण काय करणार, आपलं OS चूज करणार. सो इथे मी चूज करतोय बघा, जसं आपलं Amazon लिनक्स. तुम्ही मॅक OS पण चूज करू शकता, उबंटू चूज करू शकता, विंडोज, रेड हॅट, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता. राईट. सो मी चूज केलं बघा Amazon लिनक्स. आणि Amazon लिनक्स जसं इथे खूप सारे टाईप्स पण आहेत. सो मी फर्स्टवाला चूज करतोय. आता आपण काय करणार, आता आपण जसं खाली जाणार आणि इन्स्टन्सचा टाईप वगैरे चूज करणार.
सो इन्स्टन्सचा टाईप मी इथे चूज करतोय बघा, जसं T3 मायक्रो मला हवा आहे आणि इथे जसं डिफॉल्टमध्ये तो आला पण आहे, T3 मायक्रो मला हवा आहे. राइट गाईज? सो T3 मायक्रो म्हणजे हा मला हवा आहे. सो इन्स्टन्स टाइप जे आहे ते आपण T3 मायक्रो चूज केलं आहे. T3 मायक्रोचे स्पेसिफिकेशन्स काय-काय आहेत? T3 मायक्रोमध्ये येतं बघा 1 गीगाबाईटची मेमरी आणि 2 सीपीयूज. सिंपल. आणि आता जसं आपण समजून घेणार आहे की पेअर लॉगिन. की पेअर लॉगिन हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून घेणारच आहे. सध्यापुरतं फक्त असं समजून घ्या याला, की पेअर म्हणजे काय? जेव्हा आपण EC2 इन्स्टन्स क्रिएट करतो, तेव्हा AWS आपल्याला नॉर्मल युजर नेम आणि पासवर्ड देत नाही. त्याऐवजी AWS एक सिक्युअर ऑथेंटिकेशन मेकॅनिझम यूज करतो, ज्याला आपण की पेअर म्हणतो. की पेअरमध्ये 2 पार्ट्स असतात, जसं पब्लिक की आणि प्रायव्हेट की. पब्लिक की AWSच्या सर्व्हरवर स्टोअर केली जाते, म्हणजे ती ऑटोमॅटिकली इन्स्टन्स सेटअप होतानाच अटॅच केली जाते. तर प्रायव्हेट की ही एक .pem फाईल असते, जी आपल्याला डाउनलोड करावी लागते आणि ती आपल्याकडे सेव्ह ठेवावी लागते. आता हे काम कसं करतं ते समजून घेऊया. जेव्हा आपण EC2 इन्स्टन्सला कनेक्ट करतो, जसे की SSHचा यूज करून, तेव्हा AWS चेक करतो की आपल्याकडे करेक्ट प्रायव्हेट की आहे का? जर आपल्याकडे प्रायव्हेट कीची मॅचिंग AWSच्या सर्व्हरवर असलेल्या पब्लिक की सोबत झाली, तर आपल्याला ॲक्सेस मिळतो. जर मॅचिंग झाली नाही, तर ॲक्सेस डिनाय होतो. म्हणजे सिंपल वर्ड्समध्ये सांगायचं म्हटलं, तर की पेअर हा एक सिक्युअर लॉगिन सिस्टम आहे, जो पासवर्डचा रिप्लेसमेंट आहे. सिंपल. पण त्यापेक्षा पण जास्त सिक्युअर आहे आपला की पेअर. राइट गाईज? आता एक खूप इम्पोर्टंट प्रॅक्टिकल पॉइंट लक्षात ठेवूया. प्रायव्हेट की ही खूप इम्पोर्टंट आहे. जर ती तुम्ही हरवली, तर तुम्हाला इन्स्टन्समध्ये लॉग इन करता येणार नाही. त्यामुळे ती तुम्ही नेहमीच सेफ ठेवा आणि काही वेळेस तुम्हाला बॅकअप पण ठेवावं लागणार आहे. तर अशा प्रकारे कीपेअर हा EC2 मधील सिक्युअर ऑथेंटिकेशनचा बेस आहे, ज्याचा वापर आपल्याला इन्स्टन्समध्ये सेफली लॉग इन करण्यासाठी होतो. सिंपल ॲज इट इज. हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. आपण याला खूप डिटेलमध्ये कव्हर करणारच आहे समोर. सध्या आपण बेसिकमध्ये समजलंय आणि आता आपण पूर्ण डिटेलमध्ये कसं क्रिएट करता आपलं जसं की पेअर हे समजून घेऊया. तर जसं आपण सिलेक्टवर क्लिक करणार, तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे एक पण की पेअर नाही आहे. मग आपण काय करणार, जसं प्रोसीड विदाऊट अ की पेअर ही वाले ऑप्शन चूज करणार का? चूज करू शकतो, बट इट इज नॉट रेकमेंडेड. मग आपण काय करणार, न्यू की पेअर क्रिएट करणार. त्याचं नाव जसं मी इथे देतो बघा, माय की आणि जसं पेअर. आणि इथे आपण चूज करणार आपला की पेअरचा टाईप RSA. आणि इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रायव्हेट कीचा जो फाईल फॉर्मॅट आहे, हा .ppkच असायला पाहिजे. का असायला पाहिजे हे आपण समोर समजून घेऊया. आणि आता जसं आपण काय करणार, क्रिएट की पेअरवर क्लिक करणार. राइट गाईज? सो आपले कीपॅड डाउनलोड झाले का? येस, आपले कीपॅड डाउनलोड झाले. आपण फाईल्समध्ये जाऊया आणि बघूया आपले जसं कीपॅड डाउनलोड झाले का? सो येस, माय की पेअर म्हणून आपली जसं .ppk फाईल इथे आलेली आहे. सो आता आपण खाली जाऊया आणि नेटवर्क सेटिंग वगैरे हे पण आपण समोर समजून घेणारच आहे पूर्ण डिटेलमध्ये. सध्या आपल्याला काहीच इथे लक्ष द्यायचं नाही आहे, कारण की हे मी डिटेलमध्ये समोर कव्हर करणारच आहे. आणि जसं इथे बघू शकता तुम्ही की कॉन्फिगर स्टोरेज 8 गीगाबाईट जसं T3 मायक्रोमध्ये येतं आणि ते GP3 फॉर्मॅट आहे, जसं जनरल पर्पज SSD. राईट? तर इथे खूप सारे फॉर्मॅट्स आहे, बट GP3 इथे आहे. राईट गाईज? सो आणखी काही असेल तर आपण ॲडव्हान्स सेटिंगमध्ये पण बघू शकतो. जसं की हे समोर आपण कव्हर करूया पूर्ण डिटेलमध्ये. राईट? सो आता आपण काय करतोय, आपण करणार आहे लॉन्च करणार इन्स्टन्स. इथे तुम्ही बघू शकता जसं आपण Amazon Linux ऑपरेटिंग सिस्टम चूज केलं आहे. नंतर जसं T3 मायक्रो आपला टाईप आहे. नंतर तुम्ही इथे बघू शकता की 8 गीगाबाईटचं आपलं स्टोरेज आहे. सो आता मी काय करतोय, लॉन्च करतोय इन्स्टन्स. सो इन्स्टन्स लॉन्च होण्यासाठी काही वेळ लागतो आणि खूप वेळ लागतो याला. बिकॉज इन्स्टन्स लॉन्च होण्यासाठी जसं इन्स्टॉल आता सक्सेसफुली इनिशिएट झालं आहे, म्हणजेच की लॉन्च झालेलं आहे. जर आता आपण आपल्या इन्स्टन्समध्ये बघितलं, जसं आपण आपल्या इन्स्टन्सेसमध्ये आलो आहे, तुम्ही ते बघू शकता की आपलं इन्स्टन्स क्रिएट झालं आहे. माय फर्स्ट इन्स्टन्स नावाचं इन्स्टन्स आपण क्रिएट केलं होतं. तुम्ही ते बघू शकता, याचं इन्स्टन्स स्टेट आलं आहे बघा रनिंग. नंतर इन्स्टन्सचा टाईप आला आहे T3 मायक्रो. स्टेटस आलं आहे बघा इनिशियलायझिंग. आणि आपल्याला थोडं वेट करावंच लागणार. म्हणजेच की स्टेटस जोपर्यंत सक्सेस येत नाही, तोपर्यंत आपल्याला वेट करावंच लागणार आहे. सो काय करतोय, मी याला लोड करतोय. लोड करतोय आणि बघा इथे काय आलंय, जसं 3 आउट ऑफ 3 चेक्स पास्ड आलाय. राइट गाईज? म्हणजे आपलं जे इन्स्टन्स आहे ते क्रिएट झालेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट इन्स्टन्स क्रिएटिंग. असं आपण इन्स्टन्स क्रिएट करू शकतो. राइट गाईज? आता आपण समोर पुन्हा डिटेलमध्ये समजून घ्या की आपण व्हर्च्युअल मशीन कशी कनेक्ट करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. सो संपवतो मी या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.